पहिल्या पावसात आलेल्या रानभाज्या खाल्ल्या ना तर शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ना तर ती रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि आज मी त्याच पहिल्या पावसात येणाऱ्या 4 प्रकारच्या रानभाज्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात पहिलं तर आपण बनवूयात तांदूळका भाजी. तर तुम्ही पाहू शकता मस्त कवळी लसलस अशी ही तांदूळक्याची भाजी आहे. तांदूळक्याची भाजी जेवढी बनवायला सोपी आहे तेवढी भाजी खायला खमंग लागते. सगळ्यात पहिलं तर तव्यावरती मी तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की इथं लसूण आणि हिरवी मिरची घातली. आता बऱ्याच जाग्यावर तांदूळक्याच्या भाजीला लसण जो आहे तो लसण ठेचून घातला जातो, पण आम्ही असाच या पद्धतीने नकलून घालतो आणि हिरवी मिरची देखील घातलेली आहे. आता हिरवी मिरचीच्या जागी लाल चटणी तुम्हाला टाकायची असली तर टाका, नाहीतर शक्यतो तांदूळक्याच्या भाजीमध्ये लाल चटणी नाही आणि हिरवी मिरची वापरली जात नाही. फक्त तिखट लसणाची फोडणी देऊन व भाजी परतून वरतून मीठ घालून घेतलं जातं. त्यानेच ही भाजी खायला खूप खमंग लागते. तर मी थोडी हलकी तिखट हवी होती म्हणून मी 2-3 हिरव्या मिरच्या इथं घालून घेतलेल्या आहेत. आता ही मस्त तेलामध्ये भाजी परतून घ्यायची. जोपर्यंत छान हिचा गोळा होत नाही तोपर्यंत परतून घ्यायची आणि तुमच्या चवीनुसार याच्यावर तुम्हाला मीठ घालून घ्यायचं. तांदूळक्याची भाजी अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली एक तवा भरून भाजी घेतली होती. 1 वाटीभरच भाजी तयार झालेली आहे. छोटासा भाजीचा गोळा तयार झालेला आहे. ही भाजी तुम्ही मस्त गरम गरम ज्वारीच्या भाकरी संग खा, एकच नंबर खायला लागते. नक्की तुम्ही या पद्धतीने पावसाळ्यामध्ये पहिल्या पावसात येणारी तांदूळक्याची भाजी आवर्जून करून खा. आता ही भाजी मी बनवली आहे लोखंडाच्या तव्यात आणि या भाजीत ऑलरेडी खूप न्यूट्रिशन असतात आणि लोखंडाच्या तव्यामध्ये बनवल्यानंतर तर आणखीन जास्त याच्यात न्यूट्रिशन ॲड होतात. जसं की लोखंडाच्या तव्यामध्ये केलेल्या भाजीमध्ये लोखंड उतरतं, याने भाजीमधला लोहाचं प्रमाण जे असतं त्या प्रमाणात वाढ होते. तर मस्त आपली इथं तांदूळका भाजी तयार झाली आहे. आता पुढची भाजी जी बनवत आहे ती भाजी आहे कुंजीरका भाजी. आता हा कुंजीरका ही पहिल्या पावसामध्ये येतो आणि कुंजीरका ही इम्युनिटी सिस्टम वाढवण्यासाठी खूप मोठं काम करतो. मस्त जशी तांदूळक्याची भाजी लागते ना तशाच पद्धतीने कुंजीरकाची ही भाजी लागते. एकदम मस्त आणि खमंग अशी ही भाजी लागते. तर ॲक्च्युली हे कुंजीरका वगैरे जो असतो ना तो जर तुम्ही पहिल्या पावसात तुमच्या शेतातला उपटून आणला, खोडून आणला तर अतिउत्तम. आता हा कुंजीरका मी आणलेला आहे मार्केटमधून. तर तुम्ही पाहू शकता मस्त हिरवागार असा कुंजीरका आहे. तर कुंजीरका निवडून घेतला, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता आपण याची भाजी करायला घेऊयात. ह्या भाजीच्या पद्धती मी आमच्या गावाकडच्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. आता बनवायची पद्धत थोडीफार वेगळी येऊ शकते. तुम्ही बऱ्याच जागेवर काय होतं का हा कुंजीरका जो आहे तो बारीक कट केला जातो, नंतर त्याला कांदा वगैरेची फोडणी दिली जाते. आमच्या इकडं या कुंजीरकाच्या वगैरे भाजीला जास्त कांदा वापरला जात नाही. तांदूळका, कुंजीरका तसंच आणखीन बघा वेगवेगळ्या पद्धतीच्या पावसाळी भाज्या येतात. बऱ्याच भाज्याला आम्ही कांदा वापरत नाही, तर बऱ्याच जागेवर या भाज्यांना कांदा वापरला जातो. आणि हा जो कुंजीरका आणलेला होता ना तो थोडासा ना मला निब्बर वाटत होता, म्हणून काय केलं मी अगोदर कुंजीरकाला तव्यावरती थोडंसं गरम करून घेतलं आणि तव्यावरती हा कुंजीरका गरम केल्यानंतर याला आपल्याला पाण्यात घालून छान पिळून घ्यायचं आहे. तर बघा डायरेक्ट कावळा जर कुंजीरका असेल ना तर जसं आपण तांदूळक्याची भाजी बनवली ना तसा डायरेक्ट तव्यावर कुंजीरका बनवून घेतला ना तरीही छान लागतो. पण हा थोडासा निब्बर होता म्हणून ह्याचा थोडासा उघरटपणा जो आहे ना तो कमी करण्यासाठी या पद्धतीने तव्यावर हा कुंजीरका छान परतून घ्यायचा. कुंजीरका परतून झाल्यानंतर हा कुंजीरका जो आहे तो थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा. थंड पाण्यामध्ये काढून घेतल्यानंतर याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून छान असं याला पिळून घ्यायचं आहे. जेवढं तुमच्याच्यानी तेवढा इथं पाण्यामध्ये टाकून कुंजीरका पिळून घ्यायचा आणि त्यातलं
सगळं पाणी नितळून पिळून घ्यायचं, म्हणजे ही कुंजिरकाची भाजी पूर्ण कोरडी करून घ्यायची. नंतरून ही भाजी एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तिखट मीठ वगैरे इथंच भाजीला लावून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी घालून घेत आहे लाल तिखट, सोबतच इथं मी टाकून घेते चवीनुसार मीठ. आणि आता याच्यात ऑप्शन आहे, तुम्हाला शेंगदाण्याचा कुट्टा घालायचा असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. मस्त खूप सारा लसूण घालून जाडसर असा शेंगदाण्याचा कूट इथं कुटून घेतलेला होता, तो कूट इथं भाजीमध्ये घालून घेतला आणि छान तिखट मीठ आणि कूट हा भाजीला लावून घेतला. मस्त सगळीकडून पोचला असा भाजीला हा कूट लावून घ्यायचा. तर छान मस्त असा भाजीला कूट लावून झालेला आहे, तिखट मीठ लावून झालेला आहे. तर आता ही भाजी आपल्याला तव्यावर 2 मिनिट गरम करून घ्यायची. तर त्याच्यासाठी तुम्हाला तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की लगेच या तेलामध्ये तुम्हाला लसणाची फोडणी घालायची. तांदुळक्याच्या भाजीला, कुंजिरकेच्या भाजीला नेहमी लसणाची फोडणी द्यावी. याने काय होतं, भाज्या ज्या आहेत ते खायला खूप खमंग लागतात. तर मस्त छान तेलामध्ये हा लसूण तळला मस्त छान खरपूस लाल रंगावर लसूण तेलामध्ये तळून घ्यायचा. लसूण लाल रंगावर आला की लगेचच आपण जी कुंजिरका भाजी तयार केलेली होती ती भाजी तव्यामध्ये घालून घ्यायची आणि भाजी तव्यामध्ये घालून मस्त 2-3 मिनिट छान ही भाजी तव्यात परतून घ्यायची. ही भाजी ना एवढी भारी आणि एवढी खमंग लागते ना खायला. तर स्पेशली ज्वारीच्या भाकरीसंग ही भाजी खाऊन बघा, एकच नंबर लागते. ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी ही भाजी लागते. स्पेशल पावसाळ्यात येणारी ही कुंजिरका भाजी आहे. ही भाजी ही या पावसाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला तर आवडेल, पण तुमच्या फॅमिली मेंबरला देखील ही भाजी मनापासून आवडेल. नक्की तुम्ही ही भाजी एक वेळेस या पावसाळ्यामध्ये ट्राय करून पहा. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली छान कुंजिरक्याची भाजी तयार झालेली आहे. आणि आता आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूयात. आपली पुढची भाजी जी आहे ती आहे फांदीची भाजी. तर ही फांदीची भाजी ही पहिल्या पावसामध्ये मस्त कवळी लसलस अशी विकायला येते आणि फांदीच्या भाजीमध्ये खूप सारे न्यूट्रिशन असतात आणि पावसाळ्यामध्ये ही फांदीची भाजी आवर्जून खावी. एकदम सोप्या पद्धतीने बनवली जाते. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, कट करून घ्यायची, तव्यावर जिरे लसणाची फोडणी घालायची आणि या भाजीला कांदा मात्र भरपूर घालायचा असतो. मस्त कांदा घालून परतून घ्यायचा आणि 2-3 घंटे जी आपली चणा डाळ असते ना ती पाण्यात भिजत ठेवायची. भिजलेली चणा डाळ घालून घ्यायची आणि कट केलेली जी याची भाजी आहे ना फांदीची ती घालून घ्यायची. छान 2-3 मिनिट ही भाजी कांद्यासोबत परतून घ्यायची. या भाजीला कांदा आणि डाळ घालणं अनिवार्य आहे, म्हणजे घालायलाच हवं, त्याच्याशिवाय या भाजीला टेस्ट लागत नाही. मस्त हरभऱ्याची डाळ भिजून आणि कांदा खूप सारा घालायचा. आता डाळ कांद्यासोबत ही भाजी छान परतून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. वरतून मीठ घालून घ्यायचं. या भाजीला तिखट मीठ ना छान व्यवस्थित घालायचं. बरोबर तिखट मिठाला भाजी झाली ना खायला खूप खमंग लागते. तर मस्त चवीनुसार मीठ आणि लाल चटणी थोडीशी उचलूनच घालायची आणि चिमूटभर हळद पावडर घालायची. आता या भाजीमध्ये ही शेंगदाण्याचं कूट घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर घाला, नसेल तर नाही. पण मी थोडंसं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि छान ही भाजी आता सर्व जिन्नससोबत 2-3 मिनिट तव्यावर परतून घेते. मस्त खमंग आणि टेस्टी अशी ही फांदीची भाजी बनवून तयार होते आणि खायला याची टेस्ट जी आहे ना ती 1 नंबर लागते. नेमका आवाज द्यायला बसले ना आमची स्वीटी आली म्या करीत. ती लागली होती भूक, तिला दिलं दूध. तर आता व्हिडिओमध्ये तिचं वरडलेलं थोडंफार ऐकू आलेलं असेल.
तर बघा छान 4-5 मिनिट 4-5 मिनिट नाही 2-3 मिनिट ही तव्यावर भाजी परतून घेतली आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं ही फांदीची भाजी तयार झालेली आहे. या पावसाळ्यात तुम्ही नक्की ही फांदीची भाजी खाऊन पहा. खूप सारी भारी लागते खायला आणि खूप सारी रोगप्रतिकारक शक्ती या भाजीने आपली खाल्ल्यानंतर वाढते. बाकी तो खूप सारे याच्यात विटॅमिन मिनरल्स जीवनसत्व असतात जे आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात. आता पुढची भाजी आहे लाल माटाची भाजी. ही भाजी पावसाळ्यामध्ये स्पेशली पहिल्या पावसात उगवून येते. एकदम हेल्दी आहे, टेस्टी आहे, बनवायला सोपे आहे आणि याच्यामध्ये लोखंड तर खूप चांगल्या पद्धतीने असतं. खूप प्रमाणात या भाजीमध्ये लोखंड आढळून येतं. दिसायला तांदुळक्याच्या भाजीसारखीच असते पण याचा कलर जो असतो तो लाल कलर असतो म्हणून याला लाल माटाची भाजी म्हणलं जातं. तर ही भाजी तुम्ही पाहू शकता दिसायला तांदुळक्याच्या भाजीसारखी दिसते फक्त लाल कलर आहे. आता ही भाजी जर डायरेक्ट तांदुळक्याच्या भाजीसारखी केली तरी चालते पण थोडीशी निबर असल्यामुळे मी हिला थोडंसं तव्यावर गरम करून पाण्यामध्ये पिळून घेणार आहे. तर याचा उस्मटपणा जो आहे तो हलका निघून जातो. तर गरम भाजी करून छान पाण्यामध्ये घातली आणि ही भाजी पिळून घेतली. तुम्ही पाहू शकता किती लाल पाणी निघत आहे कारण याच्यामध्ये लोखंड खूप जास्त प्रमाणात असतं. दिसतंच याचा कलर लाल आहे. तर छान पाण्यामध्ये पिळून घेऊन या भाजीला सुकं करून घेतलं. आता या भाजीला आपल्याला तिखट मीठ वगैरे लावून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिलं तर याच्यामध्ये मी घालून घेते चवीनुसार मीठ. या भाज्यांना मीठ घालताना थोडं लक्ष द्यायचं या पद्धतीने छान पाण्यात पिळून घेतल्यानंतर कारण पटकन भाजी खरट होते. चवीनुसार हलकं लक्ष देऊन मीठ घालून घ्यायचं. वरतून लाल तिखट घालायचं. याच्यात बी शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर नाही घालू शकत, तुमची आवड. आता ही भाजी देखील बऱ्याच जागेवर कांदा घालून केली जाते. तर ही असली लाल माटाची भाजी, कुंजिरका भाजी, तांदुळका भाजी याला आम्ही कांदा जास्त वापरत नाही. जसं फांदीच्या भाजीला वगैरे वापरतो तसं या भाज्यांना वापरत नाही. या भाज्या शक्यतो सिंपल पद्धतीने बनवल्या जातात, तिखट मिठातच बनवल्या जातात. पण आमच्या घरी बऱ्याचदा कुंजिरक्या भाजीला या भाजीला आम्ही जाडसर दाण्याचा कूट घालतो ज्याने थोडीशी टेस्टही येते. आता आपली चॉईस. तुम्हाला या भाज्याला दाण्याचा कूट घालायचा असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. छान तिखट मीठ आणि शेंगदाणा कूट इथं लावून घेतलेला आहे. आता ही भाजी छान 2-3 मिनिट तव्यावर गरम करून घ्यायची. या भाजीला ही फोडणी द्यायला लसूण जो आहे तो भरपूर घालायचा. लसणाने भाजीला जी टेस्ट आहे ती खूप चांगली येते. तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर तेल घालून घेतलं. तेलामध्ये लसणाची फोडणी घालून घेतली आणि तयार केलेली भाजी घालून घेतली. छान 2 मिनिट ही भाजी गरम करून घेतली. ही भाजी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी कशासोबतही खा, एक नंबर लागते. किंवा वरण भाताला तोंडी लावायला ही भाजी बनवा, खूप भारी लागते. रेसिपी कशी वाटल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर नक्की करा आणि आणखीन तुम्ही या भाज्या पावसाळ्यात तुमच्या घरी खाल्ल्या का नाही हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू नवीन व्हिडिओसोबत.